व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पाहायचा आहे। प्रश्न आहे पहिला, शेतकऱ्यांचा असूड या ग्रंथाचे लेखक कोण आहेत पहा, आणि उत्तर आहे महात्मा ज्योतिबा फुले। आणि तुम्हाला जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये टाइप करायचं आहे। दुसरा प्रश्न आहे, सव्यापसव्य या शब्दाचा समानार्थी शब्द लिहा। आणि सव्यापसव्य म्हणजेच नुसती उठा ठेव, हे उत्तर आहे पहा। प्रश्न आहे तिसरा, दगडावरची रेघ या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ लिहा। आणि दगडावरची रेघ म्हणजेच काय, तर खरे ठरणारे भविष्य। पुढील प्रश्न आहे पहा चौथा, बादरायण संबंध असणे म्हणजेच काय, कमेंट बॉक्स मध्ये टाइप करायचं आहे। दुरान्वयाने संबंध असणे। प्रश्न आहे पाचवा, मी आता व्यायाम करीत आहे या वाक्यातील काळ ओळखा। तुम्हाला वेळ दिला गेला आहे पहा, याच्यामध्ये तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये उत्तर टाइप करायचं आहे। आणि बरोबर उत्तर आहे चालू वर्तमान काळ। पुढील प्रश्न आहे पहा, भरवशाच्या म्हशीला टोनगा याचा अर्थ काय। आणि बरोबर उत्तर आहे पहा, खात्रीच्या व्यक्तीकडून पूर्ण निराशा। पुढील प्रश्न आहे पहा, दुसऱ्याच्या मनातले ओळखणारा शब्दसमूहाबद्दल एक शब्द आहे पहा, तर दुसऱ्याच्या मनातले ओळखणाऱ्याला आपण काय म्हणतो, मनकवडा। पुढील प्रश्न आहे पहा, झाडे या शब्दाचे मूळ रूप लक्षात घेतल्यास त्याचे लिंग कोणते। मग झाडेचं मूळ रूप काय आहे, झाड। मग याच्यावरून त्याचं लिंग काय होईल, तर उभयलिंगी होईल पहा। प्रश्न आहे पुढील, वसुंधरा, मही, अवनी, धरित्री ही डॅश डॅश यांची नावे आहेत। कोणाची नावे आहेत मग, तर ही पृथ्वीची संबोधने म्हणजेच पृथ्वीची समानार्थी शब्द आहेत पहा। पुढील प्रश्न आहे पहा, डॅश डॅश प्रयोगात कर्त्याप्रमाणे क्रियापद चालते। कोणत्या प्रयोगात कर्त्याप्रमाणे क्रियापद चालते, तर कर्तरी प्रयोगामध्ये। पुढील प्रश्न आहे पहा, राम गणेश गडकरी यांनी कोणत्या टोपण नावाने कविता लिहिल्या। राम गणेश गडकरी यांचं टोपण नाव काय होतं मग, उत्तर टाइप करा। आणि बरोबर उत्तर आहे पहा, गोविंदाग्रज। उत्तर टाइप करून नंतर चेक करा, म्हणजे तुम्हालाही कळेल की तुमचे उत्तर किती बरोबर येतात। नाटकाच्या प्रारंभीचे स्तवनगीत यासाठी कोणता शब्द येईल। नाटकाच्या प्रारंभीचे जे स्तवनगीत असतं त्याला काय म्हणतात, स्वगत असे म्हणतात पहा। पुढील प्रश्न आहे, अनुज या मराठी शब्दाचा अर्थ काय होतो। मग अनुज म्हणजेच काय, तर नंतर जन्मलेला। पुढील प्रश्न आहे, मी पुस्तक वाचले या वाक्याचा काळ ओळखा। काय काळ असेल मग, कोणत्या काळातलं हे वाक्य आहे, तर साधा भूतकाळ आहे पहा, साधं भूतकाळी वाक्य आहे हे। प्रश्न आहे पहा, पंधरवाड्याने प्रसिद्ध होणारे यासाठी खालीलपैकी कोणता पर्याय अचूक ठरेल। आणि बरोबर उत्तर आहे पहा, पाक्षिक। 7 दिवसाला प्रसिद्ध होणारे साप्ताहिक असते आणि हे पाक्षिक। पुढील प्रश्न आहे, शब्दयोगी अव्यय म्हणजे काय। मग शब्दयोगी अव्यय म्हणजे काय, तर शब्दाला जोडून येतात। पुढील प्रश्नाकडे वळूयात। पुढील प्रश्न आहे, ज्या क्रियापदात 2 कर्म लागतात अशा क्रियापदाला काय म्हणतात। ज्या क्रियापदाला 2 कर्म लागतात अशा क्रियापदांना काय म्हणतात, द्विकर्मक क्रियापदे असे म्हणतात। सामासिक शब्दाचे लिंग कोणत्या शब्दावरून ठरते। अत्यंत महत्वाचा असा प्रश्न आहे पहा, शेवटच्या शब्दाच्या लिंगावरून। सामासिक शब्द म्हणजे मीठ भाकरी। पुढील प्रश्न आहे पहा, अलंकार ओळखा। आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे। अलंकार ओळखायचा आहे पहा, आणि कोणता अलंकार आहे, तर उपमा अलंकार आहे पहा या वाक्यामध्ये। प्रश्न आहे पहा पुढील, अलंकार ओळखाच। मरणात खरोखरच जग जगते। आणि कोणता अलंकार आहे, तर सार अलंकाराचं उदाहरण आहे पहा हे।
पुढील प्रश्न आहे गोविंदाग्रज या नावाने कोणी कविता लिहिल्या? असे फिरून प्रश्न विचारले जातात पहा, त्यामुळे पाठ करताना काळजीपूर्वक पाठांतर करा आणि बरोबर उत्तर आहे राम गणेश गडकरी. पुढील प्रश्न आहे उषक काल होता होता काळ रात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली, ही कविता कोणी लिहिली? कोणी लिहिली आहे मग ही कविता? बरोबर उत्तर आहे पहा सुरेश भट. पुढील प्रश्न आहे उष्ट्या हाताने कावळानं हाकणे, या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? वाक्यप्रचार म्हणी शब्दसमूहाबद्दल एक शब्द हे पाठांतर पाहिजे पहा आणि बरोबर उत्तर आहे कधीही कोणाला काहीही न देणे. पुढील प्रश्न आहे वाक्यात नामाच्या ऐवजी येणाऱ्या शब्दाला कोणती संज्ञा आहे? म्हणजेच वाक्यात नामाच्या ऐवजी येणाऱ्या विकारी शब्दाला कोणती संज्ञा आहे? सर्वनाम म्हणतात पहा. पुढील प्रश्न आहे 75 वर्ष पूर्ण झाल्यावर साजरा करावयाच्या उत्सवासाठी कोणता शब्द वापरतात? 75 वर्ष पूर्ण झाल्यावर अमृत महोत्सव असतो पहा, 75 वर्षाचा अमृत महोत्सव. पुढील प्रश्न आहे पर्यायाने म्हणजे काय? पर्यायाने म्हणजे काय तर परिणाम म्हणून. पर्यायाने म्हणजे परिणाम म्हणून. पुढील प्रश्न आहे मुद्दाम दुर्लक्ष करणे या अर्थाचा वाक्यप्रचार ओळखा आणि उत्तर आहे पहा कानाडोळा करणे. पुढील प्रश्न आहे सप्तमी विभक्तीचे प्रत्यय कोणते? कोणते आहेत मग सप्तमी विभक्तीचे प्रत्यय? विभक्तीचे प्रत्यय पाठ आहेत का? सप्तमी विभक्तीचे प्रत्यय त इ आ हे आहेत पहा. पुढील प्रश्न आहे भारुड हा काव्य प्रकार लिहिणाऱ्या संत कवीचे नाव काय? भारुड हा काव्य प्रकार लिहिणाऱ्या संत कवीचे नाव काय? आणि बरोबर उत्तर आहे संत एकनाथ. पुढील प्रश्न आहे गणपतराव बेलवलकर हे कोणत्या नाटकाचे नायक आहेत? कोणत्या नाटकाचे? नटसम्राट. पुढील प्रश्न कर्तृत्वान माणसांची नावेही कोणाच्या स्मरणात राहणार नाहीत, या वाक्याचा काळ ओळखा. आणि बरोबर उत्तर आहे पहा भविष्यकाळी वाक्य आहे हे. पुढील प्रश्न आहे क्ष व ज्ञ अक्षरांची ओळख सांगा. आणि बरोबर उत्तर आहे पहा क्ष व ज्ञ हे काय आहेत? जोडाक्षरे आहेत पहा. पुढील प्रश्न तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणतो? तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणतो? तर वर्ण असे म्हणतो पहा. पुढील प्रश्न आहे गोपी या शब्दाचे लिंग बदला. मग गोपी या शब्दाचे लिंग म्हणजे जर पुल्लिंगी शब्द असेल तर त्याचं स्त्रीलिंगी घ्यायचं आहे. मग गोपीचं काय होईल? गोप होईल पहा. कर्मणी प्रयोगात कर्म हे डॅश आहे. कर्मणी प्रयोगात कर्म हे डॅश आहे. कसे आहे? धातू रूपेश आहे पहा. पुढील प्रश्न आहे पहा द्वंद्व समासातील पदे कोणत्या उभयान्वयी अव्ययाने जोडली जातात? द्वंद्व समासातील पदे आणि व अथवा. पुढील प्रश्न आहे मी कशाला बोलावतो आहे, या वाक्यातील काळ ओळखा. उत्तर टाईप करायचं आहे आणि बरोबर उत्तर आहे पहा वर्तमान काळी वाक्य आहे हे. पुढील प्रश्न आहे वैधव्य येणे या अर्थाचा वाक्यप्रचार कोणता? मग वैधव्य येणे म्हणजेच काय? बांगडी फुटणे, कुंकू पुसणे, गंगा भागीरथी होणे, हे तीनही वाक्यप्रचार वैधव्य येणे या वाक्यप्रचाराचे समानार्थी आहेत पहा. पुढील प्रश्न आहे आई बापांचे गुण तेच मुलाचे गुण, या अर्थाची म्हण सांगा. मग आई बापाचे गुण तेच मुलाचे गुण याला काय म्हणतात? खांतशी माती. पुढील प्रश्न आहे पहा वळचणीचे पाणी ओढ्याला गेले, या वाक्याचा योग्य अर्थ सांगा.
आणि अर्थ आहे पहा, अनपेक्षित धक्कादायक घटना घडल्या. पुढील प्रश्न आहे पहा, पाया घालणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. आणि बरोबर उत्तर आहे पहा, पाया घालणे म्हणजेच काय, तर प्रारंभ करणे. पुढील प्रश्न आहे, बरं आहे का वाक्याचा प्रकार ओळखा. कोणतं वाक्य आहे मग, कोणत्या प्रकारातील वाक्य आहे, तर प्रश्न विचारला आहे त्यामुळे प्रश्नार्थक वाक्य आहे पहा. कोसबाडच्या टेकडीवरून हा ग्रंथ कोणी लिहिला आहे. ग्रंथ, साहित्यकार हे देखील तुम्हाला पाठ पाहिजेत पहा. कोसबाडच्या टेकडीवरून हा ग्रंथ अनुताई वाघ यांनी लिहिला. पुढील प्रश्न आहे, दत्त महात्मा हा 7000 ओव्यांचा ग्रंथ कोणी लिहिला. कोणी लिहिला, वासुदेव बळवंत फडके यांनी दत्त महात्मा हा ग्रंथ लिहिला आहे पहा. 2 स्वर एकत्र येऊन तयार होणाऱ्या स्वराला काय म्हणतात. 2 स्वर एकत्र येऊन तयार होणाऱ्या स्वराला काय म्हणतात. संयुक्त स्वर असे म्हणतात पहा. म या वर्णाचे स्थान कोणते. म चा उच्चार कसा होतो, ओष्ठ्य स्थानातून, म्हणून ओष्ठ्य स्थान आहे पहा. ज्या स्वरांचा उच्चार करण्यास कमी वेळ लागतो त्यांना कोणते स्वर म्हणतात. ज्या स्वरांचा उच्चार करण्यास कमी वेळ लागतो त्यांना ऱ्हस्व स्वर असे म्हणतात. पुढील प्रश्न आहे, देवालय हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे. आणि उत्तर आहे पहा, स्वर संधी. पुढील प्रश्न आहे, सौंदर्य या शब्दाचा प्रकार ओळखा. सौंदर्य या शब्दाचा प्रकार कसा आहे मग, हे भाववाचक नाम आहे पहा. पुढील प्रश्न आहे, नामाच्या अंगी संख्या सुचविण्याचा जो धर्म असतो त्याला डॅश डॅश असे म्हणतात. काय म्हणतात मग, वचन असे म्हणतात.